विदर्भात पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार, राज्यव्यापी अधिवेशनाची तयारी सुरू। पूर्व विदर्भ अध्यक्ष दुर्योधन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला। या बैठकीला प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीदरम्यान सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी पियुष तोडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शेखर पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश केला। त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। नागरिकांचा विश्वास प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वावर कायम असल्याचं वक्त्यांनी म्हटलं आहे। बैठकीत येत्या 23 मे रोजी होणाऱ्या राज्यव्यापी अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली। अधिवेशन यशस्वी करण्यासाठी गावागावात संघटन मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच आगामी पंचायत समिती आणि इतर जिल्हा परिषद निवडणुका निळ्या झेंड्याच्या विचारधारेच्या पक्षांना सोबत घेऊन लढवण्याचा निर्धार शेखर पाटील यांनी व्यक्त केला। कार्यकर्त्यांनी आजपासून जनसंपर्क वाढवून नवीन नाती निर्माण करावीत, नागरिकांमध्ये जाऊन पक्षाची भूमिका पोहोचवावी आणि संघटन विस्तारासाठी सक्रियपणे कामाला लागावे असे मार्गदर्शन बैठकीत करण्यात आले। निलेश ठाकरे, चंद्रपूर। बोला बोला, तुम्ही बोला ना, हे व्हिडिओ घेत नाही। जसं आता काही लोकांना वाटते की जसं अडचणी येतात, मग अडचणी आल्यात काही समाजाचे लोक काही जाणून बुजून दौसत राहिले, कोणी पटकन काहीतरी बोलते भाजपचा कार्यकर्ता आहे असा, म्हणजे कमीपणा वाटवून गेले, मग त्याचं उत्तर द्यायची हिंमतही पाहिजे त्या कार्यकर्त्या। तसं आता आम्ही सावली 10,000 वस्तीचा गाव आहे, सक्षम गाव आहे, त्या सक्षम गावामध्ये मी जीवन जगतो, कट्टरता जीवन जगायचा प्रयत्न करतो। तेवढे मोठा आमदार आहे, स्वतःला मग विचार समजणारा बिजू भाऊ वडेट्टीवार, त्याच्या विरोधातही राजदम आहे, जीव पारी गाव, परंतु कामं करण्याची जे पद्धत आहे माझ्या ते परत सक्षम नाही, परत बाजू नाही वाटला। तुम्ही म्हटले की डॉक्टर कोणते सीएस असो, कोणते असो, जाऊन आम्ही कामं करायची ताकद एस पी करतो हमेशा, आता कलेक्टर हमेशा जाणार, म्हणून तुम्हाला सांगितलं तुमचं सहकार्य पाहिजे। तुझं खबर साहेब पटलं फोन केला तसं तुम्ही उतरा, बस काय ठीक आहे, एक गमतीचा जिल्हा म्हटलं ठीक आहे, नाव सांग। सक्षमता पाहिजे का माझ्या बरोबर आहे, सक्षमता। मी भैयाजी मानकर, संविधान चौक तुकुमला राहतो। आताच एक नवीन विषय निघाला सुभाष कासनगोटूच्या संदर्भामध्ये। हा सुभाष कासनगोटू त्याच प्रभागाचा नगरसेवक आहे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे शहराचा। अशा नालायक माणसाला आमचा झेंडा उपळाची जरूरत का पडली तर पडली, पण आम्ही एवढे सगळे लोक जर मिळलो तर महानगरपालिकेच्या त्याचं सदस्यत्वपद रद्द करण्यासाठी काम करू शकतो की नाही, कारण तो जातीवादक काम केलं। याच्यावर चांगला विचार करा आणि त्या नालायकाला अट्रॅक्टिव्ह करून लावून त्याचं सदस्यपद रद्द याच्याकडे लक्ष द्या पाटील साहेब, हीच आमची विनंती। वेळा मला महिला येतात आणि तो व्हिडिओ बरोबर काढ, या कार्यकर्ता आहे, हो करता काय नाटक करत आहे। अरे काय सांग ना, काय